नमो नमः. आज आपण इयत्ता 8वी संस्कृत संयुक्तचा घटक चाचणी क्रमांक 1 चा सोडवलेला पेपर बघणार आहोत. बघा, घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 8वी विषय संस्कृत संयुक्त आणि संयुक्त असल्यामुळे गुण आहेत 10 मार्कांसाठीचा हा पेपर आपण आज बघणार आहोत सोडवून. चला तर मग पेपर सोडवूया. बघा, पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला, चित्र नाम लिखत. चित्राचं नाव तुम्हाला लिहायचं आहे संस्कृतमधून. आपल्याला जे चित्रपद कोश झालेला आहे त्यातलेच काही चित्र इथे आपल्याला दिलेले असतात आणि त्यांची नावं आपल्याला लिहायची असतात. तर बघा, 3 10 2 असं म्हटलंय, म्हणजे 3 पैकी कोणतेही 2 जर तुम्ही बरोबर लिहिलेत तर 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. मग बघा, पहिलं चित्र आहे मोराचं. मोराला आपण काय म्हणतो? मयूरहा म्हणून लिहूयात उत्तर मयूरहा. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, एकच शब्द लिहायचा आहे त्याच्यामुळे तो शुद्ध लिहिणं गरजेचं आहे. आता मयूर या शब्दामध्ये बरेच जण य ला पहिला उकार देतात, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की य ला दुसरा उकार आहे तरच तो शब्द बरोबर आहे आणि पुढे विसर्ग दिला पाहिजे. मयूरहा. दुसरं आहे, फळाचं चित्र आहे, सफरचंद आहे. सफरचंदाला आपण काय म्हणतो? सेवम. सेवम म्हणजे सफरचंद. म हलंत, पाय मोडलेला आला पाहिजे. पुढचं आहे मांजर. त्याच्यामुळे मांजराला आपण म्हणतो मार्जारह. मार्जारह. आता अजून एक शब्द आहे आपल्या चित्रपदकोश मध्ये की जो मार्जारह आणि तो शब्द कन्फ्यूज होतो, तो म्हणजे मार्जकह. खोडरबर किंवा इरेझरला आपण म्हणतो मार्जकह आणि मांजरीला आपण म्हणतो मार्जारह. हे शब्द लक्षात ठेवा, एकाच अक्षराचा फक्त फरक आहे. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. मार्जारह म्हणजे मांजर, मार्जकह म्हणजे खोडरबर किंवा इरेझर. हा झाला प्रश्न पहिला. दुसरा बघा, संख्या अक्षरैहि अंकैहि लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहायच्या आहेत, केवलम 1. दोन्हीपैकी 1 जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळतोय. मग बघा, द्वादश. द्वादश म्हणजे किती? तर 12. द्वादश म्हणजे 12. इकडे 9 ही संख्या दिली आहे, 9 ला आपण म्हणतो नव. ही अक्षरात लिहायची होती. प्रश्न तिसरा बघा, समयम लिखत वा दर्शयत. म्हणजे समय लिहायचे, वेळ लिहायचे किंवा घड्याळामध्ये दाखवायला सांगितलेली आहे. मग बघा, इथे या घड्याळामध्ये किती वाजलेत? 8 वाजलेले दिसत आहेत. मग आपण लिहूयात अष्टवादनम. अष्टवादनम. ही आपल्याला लिहायची होती वेळ. आणि इकडे सपाद सप्तवादनम असं दिलंय. सपाद म्हणजे काय? तर 7:15 वाजलेले आहेत. 3 फक्त शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला हे समय व्यवस्थित लिहिता येईल. बघा, सपाद म्हणजे 1.15 किंवा 15 मिनिटे. सार्ध म्हणजे अर्धा तास, 30 मिनिटे. आणि अजून एक शब्द आहे पादोन म्हणजे 45 मिनिटे. ठीक आहे, हे जर 3 शब्द लक्षात ठेवले तरी आपल्याला समय व्यवस्थित जमणार आहे. आता सपाद सप्तवादनम हे घड्याळात तुम्हाला दाखवायला सांगितलेलं आहे. मग दाखवूयात. बघा, बघा इथे 10 आहे, 10 11 12. 7:15 म्हणजे आपला तास काटा हा 7 वर असेल आणि मिनिट काटा 3 वर असेल. 7:15 असं घड्याळ काढून तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. प्रश्न चौथा बघा, स्तंभ मेलनम कुरुत केवलम 2. स्तंभ जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. 2 मार्कांसाठी प्रश्न आहे. अ आणि ब हे गट दिलेले आहेत. आपल्या पुस्तकात सुद्धा जी वर्ग परीक्षा आहे त्यात जसे प्रश्न आहेत तसेच साधारण तुमच्या पेपरमध्ये असतात. मग बघूया आपण. आता अहम इकडे काय काय दिलंय बघा. अहम,
तौ, महिला आणि कमलानी हे इकडे दिलंय आणि इकडे क्रियापद दिली आहेत बघा. पतंती, गच्छामी, धावतः, नृत्यती. आता इथे वचन महत्वाचं आहे. वचन बघून आपल्याला व्यवस्थित जोडी लावायची आहे. संस्कृतमध्ये 3 वचन आहेत, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. ते व्यवस्थित बघून जोडी लावायची आहे. मग बघा अहम, आपण अहम आणि त्वम हा जो आपल्याला भाग झालेला आहे त्याच्यामध्ये शिकलोय की अहम असेल तर क्रियापदाला मी हाच प्रत्यय लागतो. त्याच्यामुळे अहमची जोडी लागणार आहे गच्छामी बरोबर. म्हणजे पहिल्याचं उत्तर इथे येणार आहे गच्छामी. नंतर बघा पुढे आहे तौ. तौ हे द्विवचन आहे. त्याला काय येणार धावतः. लट लकाराचे जर तुमचे प्रत्यय पाठ असतील ती तहा अंती, सी थहा थ आणि मी वह मह, तर धावतः यातला तह प्रत्यय द्विवचनाचा आहे आणि तौ सुद्धा द्विवचनच आहे. पुढे महिला. महिला एकवचनच आहे त्याच्यामुळे त्याला नृत्यती याची जोडी लागेल. महिला नृत्यती. आणि शेवट कमलानी पतंती. कमलानी बहुवचन आहे त्याच्यामुळे पतंती अंती प्रत्यय लागून हे रूप झालेलं आहे. ठीक आहे, पतंती आहे इथे शब्द. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न झाला. पुढचा बघूया. 5वा प्रश्न आहे शब्दान पृथक कुरुत. शब्द आपल्याला वेगवेगळे करायचेत, वर्गीकरण करायचंय. बघा शब्द दिलेत आणि सह, सा, तत् असे 3 कॉलम दिलेत. बघा बालकः, पुष्पम, चटका, कमलम आणि गजः हे शब्द दिलेत. मग मी तुम्हाला सांगितलंय जे पुल्लिंग शब्द असतील ते सह मध्ये घालायचे, जे स्त्रीलिंगी असतील ते सा मध्ये घालायचे आणि जे नपुंसकलिंगी असतील ते तद मध्ये घालायचे. आता बघा सह मध्ये काय काय येणार. सह मध्ये बालकः आणि गजः. साधारण ज्यांना विसर्ग आहेत ते आपण सह मध्ये घातले. सा मध्ये काय येणार चटका. आकारांत आहे किंवा इकारांत जरी असतं तरी आपण सा मध्ये घातलं असतं. आकारांत आणि इकारांत म्हणजे काय, ज्याच्या शेवटी आकार आहे. चटका आ हा स्वर येतोय, नदी ई हा स्वर येतोय, ते स्त्रीलिंगामध्ये जातात. आणि तत् मध्ये काय जाईल पुष्पम आणि कमलम. हलंत म आहे शेवटी, ते नपुंसकलिंगी. अशा पद्धतीने हे वर्गीकरण करायचं होतं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 6वा शेवटचा प्रश्न आहे 2 मार्कांसाठीचा. क्रियापद कोष्टकम पूरयत. आता हे क्रियापदाचं कोष्टक पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रत्यय पाठ असले पाहिजेत. कोणते प्रत्यय. लट लकाराचे परस्मै पदाचे प्रत्यय. म्हणजे कोणते बघा ती, तह, अंती. तुमच्या पुस्तकात सुद्धा आहेत हे लट लकाराचे प्रत्यय. ती, तह, अंती, सी, थह, थ आणि मी, वह, मह. हे प्रत्यय पाठ असतील तरच तुम्ही क्रियापदाचं कोष्टक पूर्ण करू शकता. करूयात आता क्रियापदाचं कोष्टक पूर्ण. बघा त्यांनी कसं दिलंय एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि इकडे पुरुष आहे. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. मग बघा गायती, गायतः. काय येईल शेवटी गायंती. अंती प्रत्यय लावून गायंती असं रूप होणार. त्याच्यानंतर डॅश गायथः, गायथ. आपले प्रत्यय काय आहेत सी, थह, थ. त्याच्यामुळे गायसी, गायथः, गायथ. आणि लास्ट डॅश गायावह डॅश. उत्तम पुरुषामध्ये गायामी, गायावह, गायामह. उत्तम पुरुषाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे इथे आकार होतो. म्हणजे गायमी असं न होता गायामी असं होतं. त्याच्यामुळे गायामी, गायावह, गायामह एक्स्ट्राचा एक काना लागतो. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे क्रियापदाचं कोष्टक सुद्धा 2 मार्कांसाठी आहे. हे आपण पूर्ण केलं.
बघा, अशा पद्धतीने हा 10 मार्कांचा 8वी संयुक्त संस्कृतचा पेपर आपण सोडवला. तुम्हाला एक याच्यामुळे अंदाज येईल की साधारण घटक चाचणी 1चा पेपर कसा असू शकेल, यासाठी ही एक नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवली. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा व्हिडिओज शेअर करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.